खूप जर लाईफला ऑब्झर्व केलं ना आपण तर आपण बघू शकतो की दोन प्रकारे लाईफ असू शकते. एक एफर्टलेस, एक खूप एफर्टफुल लाईफ आहे. म्हणजे एक खूपच एफर्ट मारतोय आपण लाईफ जगण्यासाठी, खूप हार्डवर्क करतोय, खूप मेहनत करतोय, आणि खूप एफर्टलेस. ओके, ह्या दोन गोष्टी असू शकतात. तर एफर्टलेसला तुम्हाला जर अनुभव करायचा असेल तर आपण नेचरला बघू शकतो. नेचर खूप एफर्टलेस चालू आहे, एफर्टलेसली, स्मूथली. कोणतंही हार्डवर्क नाही चालू आहे. म्हणजे पाणी एकदम स्मूथली वाहत आहे, वारे एकदम स्मूथली चालू आहे, झाडं एकदम हळूहळू हलत आहेत. सगळं स्मूथली चालू आहे बरं का, सगळं स्मूथली चालू आहे, सगळं एफर्टलेसली. कोणी एफर्ट नाही करत. झाडं, नद्या, पाणी, सगळं नेचर सगळं एफर्टलेसली चालू आहे. ओके, पाणी असू दे, अग्नी असू दे. अग्नी पण आक्रमक नाही आहे. अग्नी पण जर तुम्ही नीट बघितलं, मेणबत्तीची जी वागणी असते तेव्हा किती नीट चालू असते, अशी एकदम सुरळीत चालू असते. दिव्याची जी असते अग्नी, ती पण एकदम सुरळीत चालू असते, काही संघर्ष नसतो तिथे. मग माणूस का संघर्ष करते? कारण की माणूस जर तुम्ही बघितलं, ह्युमन ह्युमन पण नेचरमधूनच आलाय ना. जर तुम्ही थोडंसं सायंटिफिकली बघितलं, सायंटिफिक पुस्तकं वाचले, तर तुम्हाला कळेल की स्टार्टिंगला ऑर्गॅनिझम हा जन्मलाय पाण्यामधून. तर आपण आलोय पाण्यामधून. आपण खूप मिलियन वर्षांपूर्वी पाण्यापासून जन्मलो. ही खूप करोडो वर्षांची प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर खूप छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स बनले. त्यानंतर खूप करोडो वर्षांनी डायनासॉर बनले. त्यानंतर खूप वर्षांनी ह्युमनच्या वेगवेगळ्या स्पेसिस बनल्या होत्या. होमोसेपियन, होमो इरेक्टस, अशा खूप 3 लाख वर्षापूर्वी आय गेस. त्याच्यानंतर मग होमोसेपियन 3 लाख वर्षापूर्वी बनली. हळूहळू हळूहळू मग आपण माकडापासून थोडं माणसावरती आले. मग पण म्हणजे माझं बोलण्याचं तात्पर्य इतकंच की आपली सुरुवात झाली ती पाण्यापासूनच. म्हणजे जर आपण क्लिअरली बघितलं, ओव्हरऑल बघितलं, आपण आहे तर पाणीच. आणि आता पण आपण सायंटिफिकली बघितलं तर 70% तर पाणीच आहे. ब्रेनमध्ये पण पाणीच आहे, 70-80%. म्हणजे सगळं पाणीच आहे. आपण 70% तर पाणीच आहे ना, राईट? तर मग आपण पाण्यासारखे स्मूथ का नाही आहे, एफर्टलेस का नाही आपल्या जीवनात? म्हणजे आपण खूप स्ट्रेस का घेतो, खूप सिरियसली का घेतो लाईफला? आपण खूप कॉन्फ्लिक्टमध्ये का असतो? म्हणजे आपल्याला हार्डवर्क करण्याची खूप गरज का पडते? कुठे चुकतोय आपण? म्हणजे नेचर तर सगळं एफर्टलेसली चालू आहे, मग आपणच अशी विचित्र प्राणी का बनलोय की आपण खूप स्ट्रेस घेतो, कॉन्फ्लिक्ट. म्हणजे आपण अँगरी पण बनतो एकदम, कधी फिअर ट्रिगर होतं. नेचर ते कधी फिअर नव्हतं. झाड कधी घाबरलेलं बघितलं? कोणतं ॲनिमल? म्हणजे त्यांच्यामध्ये पण असतात टेंडन्सीज, पण ते पण नॉर्मली जगत असतात. त्यासाठी थॉट्समध्ये कधी अडकतात का? नाही अडकत. म्हणजे थॉटमध्येच, म्हणजे आपण जी विचाराची प्रक्रिया ना, त्याच्यामध्येच स्ट्रेस आहे, त्याच्यामध्येच कॉन्फ्लिक्ट आहे, एन्झायटी, सगळं थॉटमध्ये, विचारमध्ये. तर मग हे एफर्टलेस कसं का म्हणायचं? हा माझा पॉईंट आहे या व्हिडिओचा, की आपण आत्ता खूप एफर्ट मारतोय लाईफ जगण्यासाठी, बरोबर? तर एफर्टलेस कसं काय बनायचं? एफर्टलेस. तर मला एक सोल्युशन ऑब्झर्व झालं की आपण एफर्टलेस बनू शकतो जेव्हा आपण आहे ना, ह्या गोष्टींमध्ये आपण ओळखलं पाहिजे की माझी आता प्रॉब्लेम चालू आहे. ओके, ठीक आहे, माइंडमध्ये खूप स्ट्रगल चालू आहे, प्रॉब्लेम्स चालू आहे माइंडमध्ये, स्मायरलमध्ये. ओके, तर तिथे ओळखायचं की तिथे मी काय डिझायर करतोय, किंवा माझी काहीतरी एक्सपेक्टेशन आहे का इथे, राईट? काहीतरी एक्सपेक्टेशन असते तेव्हाच आपण कॉन्फ्लिक्टमध्ये अडकतो. म्हणजे आता प्रवाह असा चालू आहे, ओके, बट आपण माइंडमध्ये एक्सपेक्टेशन काय केली की प्रवाह ह्या साईडला जायला पाहिजे. आलं कॉन्फ्लिक्ट, आलं खूप मोठं कॉन्फ्लिक्ट आलं. प्रवाह सगळा फ्लो ह्या साईडला चालू आहे आणि तुम्ही एक्सपेक्टेशन तुमची ह्या साईडला जायची, डिझायर ह्या साईडला जायची. मग हे खूप ऑपोजिट बनलं का नाही? मग याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तिथे येतो मग स्ट्रगल, मेंटल स्ट्रगल. जर आपण एक्सपेक्टेशन रिअलिस्टिक बनवल्या, फ्लोनुसार बनवल्या, तर मग आपण सरळ जाऊ शकतो. असं म्हणजे आपण एफर्टलेसली जाऊ शकतो ना. फ्लो पण तिकडेच चाललं ना, आपण न काही करता तिकडे चालले, बरोबर? न काही एफर्ट घेता, न कोणतं स्ट्रगल करता, एफर्टलेसली आपण तिकडे झालो. पण जर आपण एक्सपेक्टेशनमध्ये आणल्या, आपले होप्स, आपले डिझायर्समध्ये आणले
की नाही मला असं नाही जायचं, मला ह्याच साईडला जायचं, माझी लाईफ अशी नाही चालली पाहिजे, माझी लाईफ अशीच झाली पाहिजे. आणि हे एक्सपेक्टेशन मग मग आता प्रॉब्लेम येतो. मग आता पॉईंट आपण इथे बोलू शकतो की ह्या एक्सपेक्टेशन आणि ह्या डिझायर्स येतात कुठून. हा पॉईंट आहे की हे कुठून आलं, एक्सपेक्टेशन आणि डिझायर्स आपल्यामध्ये आले कसं काय. हे जर आपण क्रॅक केलं तर आपल्याला एफर्टलेसली जगायची एक गुरु किल्ली मिळू शकते असं मी म्हणतो. गुरु किल्ली की हे आपले आशा अपेक्षा आहे ना, नंतर आपल्या कामना इच्छा आहे, पण त्या विरुद्ध जायच्या आहे. मग आपल्या इच्छा, आपल्या आशा, आपल्या अपेक्षा जर प्रवाहासोबतच बनल्या तर मग तिथे प्रॉब्लेमच नाही राहणार. तर गरजच नाही पडणार. मी तर म्हणतो इच्छांची गरजच नाही पडणार, बरोबर ना. तर मग ह्या इच्छा आल्या कुठून, ह्या आशा अपेक्षा, हे होप्स, हे डिझायर्स कुठून आले, एक्सपेक्टेशन कसे काय बिल्ड झाले. जर खूप डीपली ऑब्झर्व केलं स्वतःला, शांत बसणे एकांतात, किंवा सोशली पण तुम्ही ऑब्झर्व केलं तर म्हणजे तुम्हाला दिसेल की हे होप्स, हे एक्सपेक्टेशन, हे डिझायर्स आपण जन्मताच नव्हते आपल्या आतमध्ये. हे जन्मताच नव्हते. बघा, लहानपणी तुम्ही 1 वर्षाचे होते, 2 वर्षात, कोणते डिझायर्स होते, कोणते होप्स होते, नथिंग. काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. मग हे होप्स, हे डिझायर्स की मला असं जगायचं आहे, ही माझी चॉईस आहे, तुमची चॉईस वेगळी, ही माझी चॉईस. ही चॉईसेस कडून कधीपासून बिल्ड व्हायला लागल्या, जेव्हापासून तुमच्या आजूबाजूला वेगवेगळे लोक आले, म्हणजे फ्रेंड्स. सगळ्यात पहिल्यांदा तर पॅरेंट्सनेच तुम्हाला सांगितलं की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. मग ह्या चुकीच्या आणि बरोबरच्या डेफिनेशन्सनुसार तुमच्या इच्छा बनल्या. मग तुम्ही आता समजा एक प्रवाह चालू आहे, मग तुमच्या माइंडमध्ये ॲटोमॅटिकली येतं की अरे हे तर चुकीचं आहे ना, ह्या प्रवाहासोबत जाणं तर चुकीचं आहे. माझ्या मम्मी बाप्पांनी सांगितलं, मग मी असं नाही झालं पाहिजे, मी विरुद्ध झालं पाहिजे, मी ह्या साईडला जायला पाहिजे. आला कॉन्फ्लिक्ट, आला खूप मोठा कॉन्फ्लिक्ट आला. प्रवाह ह्या साईडला चालला होता आणि तुमच्या छोट्याशा इच्छामुळे आता तुम्हाला विरुद्ध जायला लागणार आहे. आणि समजा एक इमॅजिन करा, एक सिनेरिओ, तुम्ही समुद्राच्या अगेन्स्ट जात आहे, तर ते खूप हार्ड आहे ना, खूप हार्ड आहे. आणि मग तिथे स्ट्रगल तर भरपूर करावं लागणार. मग तिथे एफर्टलेस कसं काय होऊ शकता. मग हेच सिक्रेट आहे. आपण आपले होप्स ओळखले पाहिजे, आपले म्हणजे डिझायर्स ओळखले पाहिजे की हे कुठून येत आहेत. हे पॅरेंट्सने टाकलेत, मग त्यांच्याकडून कुठून येतात, त्यांच्या पॅरेंट्सने टाकलेत, त्या पॅरेंट्सकडून त्यांच्या पॅरेंट्सने, असं झालं. म्हणजे ते बरोबर का चुकीचं ते आपण थोडे ठरवणार. फ्लो जसा चाललाय तसं चालून द्या ना. का चुकीचं आणि का बरोबर आहे, आपलं लेबल का करतो आपण. म्हणजे आपण लेबल करतो ना, लेबल की ही गोष्ट चुकीची, ही गोष्ट बरोबर आहे, असं लेबल केलं. नो, गो विथ द फ्लो. पाण्याला पण माहीत नसतं की तो जिथून निघलाय तो कुठे पोचेल, नसतं माहीत. तो चालत 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 जातो. बुलबुला एक थेंब, त्या थेंबाला काय माहिती की त्याचं पुढे जाऊन काय आलं, तर तो चालत जातो. कारण की त्याला विश्वास आहे की नदी मला कुठे सोडणार नाहीये, मी नदी सोबत आहे, माझ्यासोबत नदी आहे. नदीची ताकद आहे माझ्यासोबत, मी एकटा नाहीये, मी तुसा नाहीये, अख्खी नदी माझ्यासोबत आहे. मग मला भ्यायची काय गरज आहे, राईट ना. मग मला स्वतःची एक्सपेक्टेशन काय करायची गरज आहे, राईट ना. जसा फ्लो चाललोय, जशी नदी चाललोय तसं जाऊ. कशाला एफर्ट करायचा, का स्ट्रगल करायचा, का ओव्हर थिंकिंग करत बसायचं. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. सो तर माझं हेच कन्क्लुजन असेल की गो विथ द फ्लोचा अर्थ असा आहे, आपण आपल्या डिझायर्सला ओळखलं पाहिजे की आपले डिझायर्स का उलटे. फ्लो तर बरोबरच चालू आहे, आपण उलटे चालले. फ्लो एकदम करेक्ट चालू आहे, आपण उलटे चालले आपल्या डिझायर्सनुसार, आपल्या चॉईसेसनुसार. तर आपल्या चॉईसेस का उलटे आहे, आपले डिझायर्स का उलटे, यांना ओळखलं पाहिजे आपण. हे जर कळलं तर मग सॉल्व केलं तुम्ही एफर्टलेस जगण्याचं मंत्र, एक फॉर्म्युला तुम्ही सॉल्व केला म्हणू शकतो आपण. कळलं ना. ओके, दॅट्स ऑल. म्हणजे दॅट्स इट. हाच माझा पॉईंट होता की एफर्टलेस कसं जगू शकतो. मला वाटतं याचा आन्सर मिळाले. आपण याच्यावरती बघू, नंतर कधी चर्चा करू वाटली तर करू याच्यावरती. पण हा मस्त पॉईंट आहे, राईट.